नमस्कार सगळ्यांना. लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता जो आहे तो यायला चालू झालेला आहे. बघा, जी तयारी होती म्हणजे फेब्रुवारी हप्त्याच्या तयारी जी करत होते सरकार ती कंप्लीट झालेली आहे. महिलांची नवीन यादी तयार झालेली आहे. आता फेब्रुवारीचा हप्ता कधी पण तुमच्या खात्यात येऊ शकतो. उद्यापासून पैसे वाटप होईल. उद्या काही टप्प्यात पैसे येतील. परवा आणि तेरवा असे 3 दिवस वाटप चालू राहणार आहे. तर तुम्हाला तुमचे फोनचे SMS चेक करत राहायचे. कारण आता हा 8वा जो हप्ता म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता जो आहे तो कधीही तुमच्या खात्यात पडू शकतो. कारण त्याची पूर्ण जी आहे ती तयारी किंवा जी नवीन यादी आहे महिलांची तर तयार झालेली आहे. सरकारने बँकांना आदेशही दिलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला फेब्रुवारीचा 8वा हप्ता कधीही तुमच्या खात्यात पडू शकतोय. फक्त तुम्हाला तुमच्या फोनचे SMS चेक करत राहायचे आणि अजून काही गोष्टी करायच्यात जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर पैसे येतील. ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत. कुठे स्किप करू नका कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा. आणि काही अपात्र बहिणींची जी निकष आहेत, ठीक आहे. काही बहिणी अपात्र ठरणार आहेत त्याचे निकष पण मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला पण कसं ओळखायचं की आपण अपात्र आहोत का? त्याचे काही मी 2-3 पॉईंट सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ बघत राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा. कारण अशाच नवीन अपडेट जे आहेत ते आपण देत असतो. तर बघा, आदित्य मॅडम यांनी सांगितल्याप्रमाणे 26 जानेवारीच्या त्या आठवड्यात, ठीक आहे, किंवा 2 आठवड्यात जानेवारीचा हप्ता जो आहे तो महिलांच्या खात्यात पडलेला आहे. ठीक आहे, 7वा हप्ता खात्यात पडलेला आहे. आता त्यातल्या बऱ्याच महिलांना पैसे नाही आले जानेवारीचे. ठीक आहे, ते का नाही आले, कसं काय तुम्हाला चेक करायचं की येणार की नाही ते पण सांगते. कारण बऱ्याच बहिणी आता अपात्र ठरलेल्या आहेत. सुमारे 5 लाख बहिणी अपात्र ठरल्यात. ठीक आहे. आता त्यांची प्रतिक्रिया पहिलीच काय, आदित्य तटकरेंची लाडकी बहीण योजनेवर पहिली प्रतिक्रिया जी आहे ती काय आहे ती पाहणार आहोत आपण. कारण ह्या ज्या अपात्र बहिणी आहेत त्या आता योजनेतून वगळण्यात येणार आहेत. लक्षात घ्या. त्यांना जानेवारीचा हप्ता जरी नसेल आला तरी त्यांना इथून पुढचे कुठलेच हप्ते मिळणार नाही. जर तुम्हाला पण जानेवारीचा हप्ता आला नसेल त्याची काही कारणं आहेत 2-3 ती सांगणार आहे. एकतर अपात्र असाल किंवा एकतर फेब्रुवारीच्या हप्त्यासोबत येईल. पण ते अपात्र आहात का कसं चेक करायचं ते पण सांगते. बघत राहा व्हिडिओ. बघा, लाडकी बहीण योजनेची जी तपासणी आहे ती चालूच आहे. बघा, लाडकी बहीण योजनेबाबत फेर तपासणी सुरू आहे असं सुद्धा आदित्य मॅडम यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आता त्याच्यात अजून काही महिला बाहेर निघतील. सध्या तरी 5 लाख महिला योजनेतून वगळण्यात आलेल्या आहेत. आता अजून ती फेर पडताळणी चालूच आहे. त्याच्यामुळे त्यातल्या अजून किती महिला बाहेर पडतील हे बघणं खूप उत्सुकता ठरेल. कारण अशाच महिला वगळण्यात येतील योजनेतनं. कारण ज्या अपात्र बहिणी त्यांनी पण फॉर्म भरलेले आहेत त्याच्यामुळे त्यांना आतापर्यंत पैसे मिळाले असतील. पण इथून पुढे त्यांना आता पैसे मिळणार नाही आहेत. लक्षात घ्या. खरं तर जानेवारीपासून त्यांचे हप्ते बंद झालेले आहेत. पण अजून पण ज्यांना जानेवारीचा हप्ता नाही आला त्यांना अशी आशा आहे की फेब्रुवारीमध्ये हप्ता येऊन जाईल. तर येऊ शकतो, ज्या पात्रतांना येऊ शकतो, ज्या अपात्रतांना नाही येणार. मग लाडकी बहीण योजनेमध्ये ऑगस्टमध्येच काही लाभ कमी झाले होते. म्हणजे ऑगस्ट महिन्यापासूनच काही काही लाभ किंवा अपात्र बहिणी ज्या आहेत ते वगळण्यात आल्या. तर कशा सांगते. कारण तेव्हा पण जी पडताळणी केली होती ती काही निकषांच्या आधारे झाली होती. आता ती इथून पुढे कशी होणार आहे ते पण सांगते. पहिली जर गोष्ट, फेब्रुवारीचा 8वा हप्ता जो आहे तुम्हाला लवकरात लवकर खात्यात येईल. तुम्हाला तुमच्या फोन SMS चेक करत राहायचे किंवा तुम्हाला बँकेत जाऊन पण तुम्ही चेक करू शकता की हप्ता आला का नाही. कधी कधी फोनवर SMS येत नाहीत. लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला 1500ने हप्ता मिळणार आहे. सध्या तरी 1500नेच हप्ता मिळणार आहे. पण आता आदित्य मॅडम यांनी एक ट्विट केलेलं आहे बघा. त्यात काय लिहिलं आहे बघा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही. तथापि कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी परत घेणे उचित ठरणार आहे. बघा, म्हणजे ज्या अपात्र बहिणी आहेत त्यांना जानेवारीपासूनच वगळण्यात आले किंवा जानेवारीपासून त्यांचा हप्ता बंद करण्यात आला. त्यामुळे तुम्हाला पण जानेवारीचा हप्ता आला नसेल तर तुम्ही अपात्र असू शकता. लक्षात घ्या. आणि त्यांचं म्हणणं आहे की ज्या अपात्र बहिणी आहेत या त्यांच्याकडनं परत पैसे तर नाही घेणार. म्हणजे आता त्यांना मागचे हप्ते मिळाले असतील डिसेंबरपर्यंत वगैरे. पण आता त्यांना जर अपात्र ठरलं तर त्यांना मागचे हप्ते त्यांच्याकडे परत नाही घेतले जाणार. त्यांचे पुढचे हप्ते सगळे बंद करतील. लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. तुमचे हप्ते बंद होतील. तुमचे मागचे पैसे तुमच्याकडे कोणी परत घेणार नाही. ठीक आहे. पण जर तुम्हाला जानेवारीचा हप्ता आला नसेल तर तुम्ही अपात्र असू शकता किंवा तुमचं नाव योजनेतनं परमनंटली वगळण्यात आलं असेल तर त्याची कारणं काय तुम्हाला सांगतो. 2-3 कारणं आहेत. एक तर तुम्ही अपात्र असाल किंवा तुम्ही पात्र आहात पण तुम्हाला जानेवारीचे पैसे नाही आले. तुम्हाला फेब्रुवारीचे हप्ते येऊन जातील. पण तुम्ही अपात्र आहात का कसं ओळखायचं. 2-3 पॉईंट सांगते. लक्षात घ्या. बघा, पहिली गोष्ट काय चेक करायची आहे, तुम्हाला जानेवारीचा हप्ता आला आहे की नाही. आला असेल तर नो प्रॉब्लेम, फेब्रुवारीचा हप्ता येईलच. पण ज्यांना जानेवारीचा हप्ता नाही आला त्यांचं काय. त्यांनी पहिली गोष्ट चेक करायची आहे की, ठीक आहे, काय गोष्ट चेक करायची आहे, लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे. ठीक आहे. ते तुम्हाला लॉग इन करायचं आहे तुमच्या अकाउंटला आणि तिथे काही गोष्टी दिसेल तुम्हाला. म्हणजे स्टेटस दिसेल, तुमचं नाव दिसेल आणि अजून एक कॉलम दिसेल. ठीक आहे. त्यात आहे संजय गांधी असा कॉलम आहे. लक्षात घ्या. स्टेटसच्या शेजारीच आहे संजय गांधी. तिथे बघायचं आहे तुम्हाला. त्याच्या खाली येस आहे, तुमच्या नावापुढे येस आहे की नो आहे. येस असेल तर काय आहे तर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतलेला आहे आधी. तरी पण तुम्ही लाडकी बहिणीसाठी फॉर्म भरला आहे.
म्हणून तुम्ही आता अपात्र ठरता बघा. कारण त्याची पडताळणी झालेली आहे. संजय गांधी निराधार योजनेची पडताळणी झालेली आहे. त्याच्यामुळे ते कॉलम ॲड झालेला आहे. त्यामध्ये तुमचं नाव आपण येस असेल तर तुम्ही योजनेतून वगळण्यात आलेला आहात, लक्षात घ्या. पहिली गोष्ट चेक करायची. येस आहे की नो आहे बघा. येस असेल तर तुम्ही अपात्र आहात. नो असेल तर तुम्ही पात्र आहात. ठीक आहे. दुसरी गोष्ट काय चेक करायची, ठीक आहे, तुमचं इथे येस असेल, तुम्हाला तिथंच कळून जाईल की आपण अपात्र आहोत. पण नो असेल तर पुढे काय चेक करायचं आहे. नो असेल तर तुम्ही पात्र आहात, लक्षात घ्या. ठीक आहे. मग पुढे काय चेक करा, सेकंड गोष्ट काय चेक करायची, तुमच्या घरात 4 चाकी आहे का? तिथे तुम्हाला माहितीच असणार आहे. जर तुमच्या घरात 4 चाकी असेल, तर तुम्ही पण या योजनेतून वगळण्यात येणार आहात. कारण त्याची पण तपासणी जी आहे ती चालू झालेली आहे. लक्षात घ्या. तुम्हाला माहिती आहे की ज्यांच्याकडे 4 चाकी आहेत त्यांची तपासणी चालू झालेली आहे. कारण त्यांची जी यादी आहे, ज्यांच्या घरात 4 चाकी आहे त्यांची यादी जिल्हाधिकाऱ्यांकडे आलेली आहे. ज्या घरात 4 चाकी आहे त्यांची. आणि त्या घरातल्या महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत ते पण चेक करून झालेलं आहे. आणि ते सध्या घरोघरी जाऊन पडताळणी चालू आहे, लक्षात घ्या. सध्या पुण्यात 75,000 लाडक्या बहिणींकडे 4 चाकी सापडले आहेत. ही पुण्यातली स्थिती आहे. अशा जिल्ह्यात अजून बऱ्याच महिला सापडल्यात. अशा सगळ्या मिळून 5 लाख महिला अपात्र ठरल्यात सध्या तरी. त्यामुळे तुमच्या पण घरात जर 4 चाकी असेल आणि तुम्हाला जानेवारीचा हप्ता आला नसेल तर तुम्ही पण अपात्र आहात, लक्षात घ्या. ठीक आहे. दुसरी गोष्ट आता तिसरी गोष्ट काय चेक करायची आहे, तुमच्या घरात म्हणजे तुमचं स्वतः ज्यांनी फॉर्म भरला महिला त्या महिलेचं वय 65च्या वर आहे का? ज्या महिला ज्या आहेत, ज्या 65 वयाच्या पेक्षा जास्त आहेत आणि त्यांनी फॉर्म भरलेला आहे, त्या महिला पण अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत, लक्षात घ्या. त्यांना पण त्यांचा लाभ वगळण्यात आलेला आहे. त्यामुळे तुम्ही जर 65च्या वर असाल आणि तुम्हाला जानेवारीचा हप्ता आला नसेल तर समजून जा की तुम्ही पण अपात्र ठरलेले आहेत. ह्या 3 गोष्टी जर चेक झालेल्या आहेत, त्यामुळे आता तुम्ही अपात्र ठरताय की नाही तुम्ही स्वतः चेक करू शकता. तर मला कमेंटमध्ये सांगा कोणाला जानेवारीचा हप्ता नाही आला. म्हणजे आपल्याला कळेल अजून किती महिला अपात्र ठरू शकतात. कारण जानेवारीचा हप्ता नाही आला याचा अर्थ तुम्ही परमनंटली लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेला असू शकताय. ठीक आहे. ह्या गोष्टी आहेत. आता काही-काही पण असं काही नाहीये, की जानेवारीचा हप्ता नाही आला याचा अर्थ अपात्रच आहे. ज्या महिला पात्र आहेत त्यांना पण जानेवारीचा हप्ता नसला त्यांना फेब्रुवारीमध्ये येऊन जाईल तो. म्हणजे जानेवारी प्लस फेब्रुवारी असं मिळून ₹3,000 तुमच्या एक साथ खात्यात येईल. पण ते फेब्रुवारीमध्येच कळेल आपल्याला. फेब्रुवारीचा हप्ता जेव्हा येईल तेव्हाच कळेल, की कुठल्या बहिणी अपात्र आहेत, कुठल्या बहिणी पात्र. कारण ज्यांना जानेवारीचा हप्ता नाही आला त्यांना जर फेब्रुवारीमध्ये जानेवारीचा हप्ता आला तर त्या बहिणी पात्र आहेत. पण ज्यांना जानेवारीचा हप्ता नाही आला, परत फेब्रुवारीचा पण हप्ता नाही आला, तर त्यांनी समजून जायचं, की तुम्ही योजनेतून वगळण्यात आल्या परमनंटली किंवा कायमचं तुम्हाला तुमचं नाव योजनेतून काढण्यात आलं आहे. ठीक आहे. त्यामुळे फेब्रुवारीच्या हप्त्याची वाट बघा. तो नाही आला, जानेवारीचा पण नाही आला, फेब्रुवारीचा पण आला, मात्र खरंच तुम्ही अपात्र आहात. पण जानेवारीचा नाही आला आणि फेब्रुवारीमध्ये दोन्हीचे हप्ते आले, तर तुम्ही पात्र आहात. टेन्शन घेऊ नका. तुम्हाला हे स्वतः चेक करा. आता फेब्रुवारीचा महिन्यातच कळेल आपल्याला कोण अपात्र ठरणार आहे, कोण पात्र ठरणार आहे. किती बहिणी अपात्र, किती बहिणी पात्र. ठीक आहे. तुम्हाला स्वतःला चेक करायचं आहे ते. कमेंटमध्ये सांगा की कोणाला जानेवारीचा हप्ता नाही आला. ठीक आहे. आणि अजून तुमचे काही क्वेश्चन असतील कमेंटमध्ये सांगा. कारण खूप कन्फ्युजन आहे. महिलांच्या मनात धाकधूक वाढली कारण फेरपडताळणीमुळे, की आपण पात्र होऊ का, अपात्र होऊ का? अशा गोष्टी खूप आहेत. तसेच अजून ज्या मुंबईमधील सुद्धा ज्या जॉब करणाऱ्या महिला आहेत, त्यांचं पण नाव योजनेत कट करण्यात आलं आहे बघा. तुम्ही पण जॉब करत असाल, तरी पण तुमचं नाव कट होऊ शकतं. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही स्वतः चेक करा आणि स्वतः एनालिसिस करा, की आपण अपात्रमध्ये येतोय की पात्रमध्ये. ठीक आहे. तर नक्की कमेंट करा मला काय आहे ते.